सत्य सेन्सरशिप आहे तोंडाला, ती योग्य वेळी निघेल. योग्य वेळी बोलेल. आता महाराज साहेबांना सगळे अधिकार मी बहाल केलेले आहेत त्यांच्या वयाच्या हिशोबाने, आणि या वयात त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था करू आपण. काय अडचण नाही. संजय राऊत तुम्हाला 8 मंत्र्यांची विकेट जाणार आहे, त्यात तुमचं नाव आहे असं सामनामधून आता दैनिक सामनामध्ये हे केलंय की संजय राऊतांचं पण असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र करतील आणि 8 मंत्री जातील, त्यात तुमचंही नाव आहे असं संजय राऊतांनी अजून बाकीत केलंय. खरं काय? आता त्यांना भाकीत, त्यांचं भाकीत त्यांना विचाराल का मला विचारतंय. त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे, या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो. त्या भाकितासंदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा. कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल. संजय राऊत तुम्हाला 8 मंत्र्यांची विकेट जाणार आहे, त्यात तुमचं नाव आहे असं सामनामधून आता दैनिक सामनामध्ये हे केलंय की संजय राऊतांचं पण असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र करतील आणि 8 मंत्री जातील, त्यात तुमचंही नाव आहे असं संजय राऊतांनी अजून बाकीत केलंय. खरं काय? आता त्यांना भाकीत, त्यांचं भाकीत त्यांना विचाराल का मला विचारतंय. त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे, या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो. त्या भाकितासंदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा. कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल. संजय राऊत तुम्हाला 8 मंत्र्यांची विकेट जाणार आहे, त्यात तुमचं नाव आहे असं सामनामधून आता दैनिक सामनामध्ये हे केलंय की संजय राऊतांचं पण असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र करतील आणि 8 मंत्री जातील, त्यात तुमचंही नाव आहे असं संजय राऊतांनी अजून बाकीत केलंय. खरं काय? आता त्यांना भाकीत, त्यांचं भाकीत त्यांना विचाराल का मला विचारतंय. त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे, या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो. त्या भाकितासंदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा. कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.